नमस्कार. ॲम्बॅसिडर कार इंडियन आयकॉन या आपल्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज जे आहे मी तुम्हाला ॲम्बॅसिडर कारबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर ही जी गाडी आहे ही गाडी आमच्याकडे एक 10-15 वर्षापासून आहे. म्हणजे ही गाडी आम्ही एक 10-15 वर्षापासून वापरतो. ही गाडी जी आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडते. तर या गाडीबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. तर ही गाडी कशी बसायला कम्फर्टेबल आहे किंवा कशी प्रवासासाठी कम्फर्टेबल आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती देणार आहे. तर मी हे सगळं वरवरचं नाही तर ॲक्च्युअली मी हा सगळा माझा अनुभव घेतलेला आहे या गाडीबद्दल. तर जे आहे काही माहिती देत आहे. मी जे आहे जेव्हाही कुठं टुरिस्ट पॉईंटला जातो तर तिथं जे आहे आम्हाला एक 4 लोक येतात, भेटतात आणि विचारतात की ही जी गाडी आहे आम्ही या गाडीसोबत फोटो किंवा व्हिडिओ सर आम्ही काढावं का. माझ्या मिस्टरांची ते परमिशन घेतात. तर मिस्टरही सांगतात हो तुम्ही काढा, तुम्हाला आवडते तर. आणि लोक आवडीनं ह्या गाडीसोबत जे आहे फोटो आणि व्हिडिओ काढतात. खरं तर आज बघायला जर गेलं तर मार्केटमध्ये खूप महागाड्या आणि खूप वेगवेगळ्या सुखसुविधा असलेल्या ज्या गाड्या आहेत, तरीही आपण जेव्हा कुठं टुरिस्ट पॉईंटला आपण जातो तर तिथं जे आहे लोक आपल्याला भेटतात आणि विचारतात की आम्ही जे आहे की गाडीसोबत फोटो किंवा व्हिडिओ काढावं का. तर तो एक आपल्याला विचारतात तेव्हा एक वेगळाच आनंद जो आहे आपल्याला होतो. कारण आपण एक अशी गाडी वापरतोय की जी लोकांना खूप आवडते. एक अशी वस्तू जी आहे ती आपल्याकडं आहे आणि ती जी वस्तू आहे ती माझ्या मिस्टरांची खूप आवडती अशी वस्तू आहे. त्यामुळे आपण जी वस्तू वापरतो तर तीही 4 लोकांनाही ती मार्केटमध्ये आवडते. तर हे बघून आपल्यालाही तसा खूप असा आनंद होतो. गाडी खूप आवडती. आणि तसं बघायला गेलं तर जे आहे की ही गाडी एक काही काळासाठी लोकांकडे होती आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ह्या गाडीशी जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हाही ही गाडी जी आहे मार्केटमध्ये लोकांना दिसते तर ते आवर्जून ह्या गाडीकडे येतात फोटो आणि व्हिडिओ काढायला किंवा आपल्याला विचारतात की तुम्ही कधी घेतलेली आहे. आणि तर लोक आम्हाला येऊन विचारतात की तुम्ही ही जी गाडी आहे ही खूप चांगली ठेवलेली आहे, हिची कंडिशन जी आहे तुम्ही खूप छान ठेवलेली आहे. तर तसं बघायला गेलं तर ही जी गाडी आहे ही गाडी आम्ही 1972 पासून तर अगदी 2025 पर्यंत ह्याच कंपनीच्या वेगवेगळ्या मॉडेल जे आहे आम्ही ॲम्बॅसिडरचे वापरलेले आहेत. अगदी सासरेसुद्धा हीच गाडी वापरायचे आणि त्यामुळे मिस्टरांना सुद्धा हीच गाडी वापरावीशी वाटली आणि या गाडीबद्दलच त्यांना एक आवड किंवा प्रेम निर्माण झालं असं म्हणता येईल. तर मिस्टरांना ही गाडी आवडत असल्यामुळं आणि माझं लग्न झाल्याच्या नंतर ही गाडी जी आहे मिस्टरांकडे असल्यामुळं एक माझंही मिस्टरांसोबत या गाडीमध्येच फिरणं व्हायला लागलं. आणि जसं जसं माझं फिरणं या गाडीमध्ये व्हायला लागलं तर तसं तसं माझ्या लक्षात यायला लागलं की ही गाडी जी आहे खूप कम्फर्टेबल आहे. आधी मलाही वाटायचं की ही गाडी जी आहे कशी आहे किंवा थोडंसं असं वाटायचं की प्रवासाला कम्फर्टेबल आहे की नाही असं वाटायचं. पण जेव्हा मी या गाडीमध्ये खूप असा प्रवास केल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की ही जी गाडी आहे ही प्रवासासाठी खूप कम्फर्टेबल आहे. त्यामुळे जे आहे मलाही या गाडीबद्दल एक आवड निर्माण झालेली आहे. तर मी खूप गाड्यामध्ये प्रवास केला पण या गाडीमध्ये जो बसण्याचा जो अनुभव आहे तो दुसऱ्या कुठल्याच गाडीमध्ये नाही आहे. या गाडीमध्ये जे कम्फर्ट लेवल आहे ते दुसऱ्या कुठल्याच गाडीमध्ये नाही आहे. आणि ह्या गाडीचं एक ॲट्रॅक्शन वेगळं आहे, ह्या गाडीचा एक फील वेगळा आहे. जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला एक वेगळाच फील येतो आणि एक वेगळाच कम्फर्ट लेवल जे आहे आपलं ह्या गाडीमध्ये जेव्हा बसतो त्यावेळेस येतो. तो कम्फर्ट लेवल मला जे आहे खूप दुसऱ्या गाड्यामध्ये फिरले पण तो कम्फर्ट लेवल जो आहे मला दुसऱ्या गाड्यांमध्ये आला नाही. पण ह्या गाडीमध्ये अगदी तुम्ही कम्फर्टेबली खूप लांबचा जो आहे प्रवास करू शकता. तर ह्या सगळ्या कारणांमुळे ही गाडी जी आहे मला खूप आवडत आहे. आणि ह्या गाडीमध्ये मी खूप किलोमीटरचा जो आहे अगदी हजारो किलोमीटरचा प्रवास मी या गाडीमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं ही गाडी जी आहे अगदी माझी आवडती गाडी जी आहे. आणि कम्फर्ट जो आहे तो ह्या गाडीमध्ये खूप छान येतला असल्यामुळे ह्या गाडीचं मेन कारण आहे की ही गाडी मला जी आहे ती आवडती आहे. गाडी जेव्हा 4 गाड्यांमध्ये उभा राहते तर त्यावेळेस ही गाडी दिसायला एकदम वेगळी दिसते. कारण या गाडीची जी डिझाईन आहे ती एकदम इतर गाड्यांपेक्षा अगदी वेगळी वाटते. तर त्यामुळे जे आहे तुम्हाला ही गाडी 4 गाड्यांमध्ये अगदी उठून दिसते. तुम्ही कुठेही लावा अगदी आजूबाजूला 4 गाड्या असतील तर ही गाडी जी आहे अगदी तुम्हाला त्या गाड्यांमध्ये उठून दिसते. तर आपण जसं म्हणतो की सगळ्या प्राण्यांमध्ये जंगलामध्ये हत्ती जसा सगळ्यात मोठा आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो त्याचप्रमाणे ही गाडी जी आहे अगदी तुम्ही हत्तीसारखी तुम्हाला ही गाडी म्हणता येईल. अगदी मोठी अशी सगळ्या गाड्यांमध्ये उठून दिसते.
तर आज जे आहे मी तुम्हाला ह्या गाडीविषयी सगळी माहिती जी आहे ती दिलेली आहे. अगदी माझे स्वतःचे अनुभव होते जे मला खूप दिवसापासून ह्या गाडीबद्दल तुमच्या सगळ्यांशी शेअर करायचे होते. अगदी सांगायचं होतं की ह्या गाडीबद्दल जे आहे काय माझ्या भावना आहेत, ह्या गाडीमध्ये सिटिंग कशी आहे किंवा गाडीमध्ये बसल्यावर कुठला तुम्हाला त्रास होत नाही किंवा काय प्रॉब्लेम आहे, हे माझे स्वतःचे अनुभव होते. कारण मी इतर गाड्यांमध्येही बसल्यावर घेतलेले होते जे की तुम्हाला पाठीचा कमरेचा सहसा लेडीजला हा प्रॉब्लेम येतो. गाडीमध्ये खूप लांबचा प्रवास केल्याच्या नंतर किंवा AC चालू असताना काही प्रॉब्लेम येतो. तो प्रॉब्लेम मला येत नव्हता. म्हणून माझी एक जेन्युइन अशी एक भावना होती की मला ह्या गाडीबद्दल एक व्हिडिओ बनवायचा आहे किंवा सगळ्यांना माहिती सांगायची, जे जे ह्या गाडीला लाईक करतात अशा सगळ्यांना व्ह्युअर्सना. तर चला तर मग आता आपण हा जो व्हिडिओ आहे इथंच एंड करूया. आपलं जे चॅनल आहे ॲम्बॅसिडर कार इंडियन आयकॉन, हे आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करा. आणि मला जर कधी वाटलं किंवा कधी मला गाडीविषयी एखादा टॉपिक असा वाटला जेन्युइनली, तर मी त्याबद्दल नक्कीच तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल आणि तो मी आपल्या चॅनलवर शेअर करेल. चला तर मग धन्यवाद.